नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. लिपिक आणि शिपाई पदासाठी बँकेमध्ये परमनंट जॉब वॅकन्सी निघालेली आहे. शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही 7वी उत्तीर्ण असाल, 8वी उत्तीर्ण असाल, 10वी उत्तीर्ण असाल, 12वी उत्तीर्ण असाल किंवा पदवी तुमची झालेली असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहे. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2024 या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहे, किती वॅकन्सी निघालेली आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्या अगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स कोऑपरेटिव्ह असोसिएशन लिमिटेड यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी ऑनलाईन अर्ज जे आहेत 24 जानेवारी 2024 पासून सुरू झालेले आहेत आणि 5 फेब्रुवारी 2024 पर्यंत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज या ठिकाणी भरू शकता. या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे लिपिक या पदासाठी निघालेली आहे. एकूण 140 पदांची वॅकन्सी या ठिकाणी आहे. नोकरीचे ठिकाण तुमचं सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी असणार आहे. शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर MSCIT किंवा समतुल्य कोर्स तुम्ही या ठिकाणी केलेला असणं आवश्यक आहे. वयमर्यादा जी आहे तुमची 31 डिसेंबर 2023 या ठिकाणी काउंट केली जाईल. 22 ते 35 वर्षाच्या दरम्यान वय तुमचं या ठिकाणी असणं आवश्यक आहे. तुमचं या ठिकाणी जर BCom, MCom किंवा MBA झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे. अनुभव जे आहे तुम्हाला बँका, पतसंस्था किंवा वित्तीय संस्थांमधील कामाचा अनुभव असल्यास या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल. या ठिकाणी मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत लिहिण्याचे व बोलण्याचे प्रभुत्व असणं आवश्यक आहे. वेतन संदर्भातील माहिती या ठिकाणी दिलेली नाही. बँकेच्या नियमानुसार वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. त्यानंतर पुढील वॅकन्सी आहे शिपाई या पदासाठी. 15 जागा एकूण या पदासाठी आहे. सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये, तसेच मुंबई व तिचे उपनगरे या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असणार आहे. 10वी उत्तीर्ण जर तुम्ही असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. वय जे आहे तुमचं 31 डिसेंबर 2023 या ठिकाणी काउंट केलं जाईल. 21 ते 33 वर्षाच्या दरम्यान वय तुमच्या ठिकाणी असणार आहे. या पदासंदर्भातील देखील वेतनासंदर्भातील माहिती या ठिकाणी दिलेली नाही. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी वाहन चालक या पदासाठी आहे. 4 जागा या पदासाठी आहे. जॉब लोकेशन सेम या ठिकाणी आहे. 8वी उत्तीर्ण जर तुम्ही असाल आणि 4 चाकी वाहन चालवण्याचा TR किंवा NTचा परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. वयमर्यादा 21 डिसेंबर 2023 काउंट केली जाईल. 25 ते 40 वर्षाच्या दरम्यान वय तुमचं असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर 3 वर्षाचा अनुभव देखील तुमचा या ठिकाणी लागेल. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे सुरक्षा रक्षक या पदासाठी. एकूण 50 जागा या पदासाठी आहे. सेम जॉब लोकेशन या ठिकाणी आहे. 7वी उत्तीर्ण जर तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 21 ते 45 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे. या ठिकाणी निवड जी आहे तुमची परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे. 100 गुणांची बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा तुमची ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी घेतली जाईल. परीक्षा शुल्क जे आहे त्या ठिकाणी सर्व पदांसाठी खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये प्लस या ठिकाणी 18% GST या ठिकाणी आहे. असे एकूण या ठिकाणी 1180 रुपये फीज तुम्हाला या ठिकाणी भरावी लागेल. सर्व कॅटेगरीसाठी फीज पेमेंट या ठिकाणी सेम आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट आणि फीज पेमेंट भरण्याची वेबसाईट आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्याअगोदर आपण जाहिरात व्यवस्थित वाचा. जाहिरातीची लिंक देखील आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.